लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक काळात मतदार याद्यांमध्ये बरेच घोळ झाले असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। एकट्या वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची माहिती आणि तपशिलाबद्दल विसंगती असल्याचं समोर आलंय असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। मतदारांचं नाव आणि वडिलांचं नाव सारखंच, महिला मतदारांच्या पुढे लिंग पुरुष अशी नोंद, मतदाराचं आडनाव मराठी पण त्याच्या वडिलांचं आडनाव गुजराती असे वेगवेगळ्या प्रकारचे घोळ आहेत असं आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवलं। अठ्ठेचाळीस मतदार दाखवले होते। ऍड्रेस पत्ता काय दाखवला असेल? घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं, त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचा रहिवासी म्हणून नोंद करू शकत नाही, त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही। पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो, घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे। तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुमित, काल आदित्य ठाकरे यांनी प्रात्यक्षिक सादर केलं, अनेक त्यांनी उदाहरणं दिली। एक तर 10 बाय 10चं घर ज्याच्यामध्ये 38 जण राहतात असं दाखवलं गेलंय। आता जसं त्यांनी उल्लेख केला की एका हलवाईच्या दुकानाचं उदाहरण दिले गेले, 48 लोक तिथे राहतात आणि ते हलवाईचं दुकानच आता पाडलं गेलंय। तर काय सांगाल या सगळ्या घडामोडींविषयी? आणि मनसेने सुद्धा तशीच कंबर कसलेली दिसते। होय, बरोबर आहे। आता सगळ्यात आधी आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन दिलं आणि आदित्य ठाकरेंनी ज्या दुकानाचा उल्लेख केला ते सध्या आहे वरळीतल्या गणपतराव कदम मार्गावर A to Z जे इंडस्ट्रियल इस्टेट आहे त्या परिसरामध्ये आपण आहोत आणि तिथेच ते दुकान होतं। म्हणजे हा सगळा मागचा भाग तुम्हाला मी दाखवतो। तिकडे इथे काही इमारत आपण पाडलेल्या बघतो, ज्या 2018 आणि 2019 साली ह्या इमारत पाडलेल्या होत्या। आणि ते जे घसीटाराम दुकान आदित्य ठाकरेंनी त्या ज्या दुकानाचा उल्लेख केला ते दुकान म्हणजे हेच ते दुकान आहे। आणि या दुकानामध्ये 42 मतदारांचं नाव नोंदलं गेलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जर का निवासी इमारत नसेल, निवासी परिसर नसेल, तर तिथे एखाद्या मतदाराचं नाव कसं असू शकतं हा आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय। A to Z इंडस्ट्रियल इस्टेटचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत योगेश बाने। सर, आदित्य ठाकरेंनी काल या दुकानाचा उल्लेख केला होता। घसीटाराम दुकान नेमकं कुठे होतं? नेमकं इथली जागा कोणती होती? पंजाबी घसीटारामची बिल्डिंग इकडे होती, जी ग्राउंड +1 अशी होती। अच्छा, आणि मग इथे कोणी राहायचं की फक्त हे दुकान होतं? म्हणजे ती इमारत फक्त दुकान कमर्शियल होतं? दुकान नव्हतं, हे कारखाना होता त्याचा। अच्छा, कारखाना म्हणजे इथे मिठाई बनवायची। ओके, मग इथे लोक काही राहायचे की कसं काय? लोक तर ती जुनी लोक ती राहायची इकडे, म्हणजे हा अख्खा सेट त्यांचाच होता इथून तिथपर्यंत, ही एक बिल्डिंग आणि तिकडचा खालचा भाग। अच्छा, पण मग किती लोक राहायचे तिथे? आणि म्हणजे जसं आपण घर बांधतो, घर बांधून राहत होते की ते दुकान त्या कारखान्यामध्ये राहायचे? दुकानात राहायचे, कारण ती सगळी परप्रांतीय लोक होती, म्हणजे कधी मला वाटतं UP बिहारचे काहीतरी असतील। अच्छा, हा, तर ते बरीच वर्ष इथेच राहायला होती। अच्छा, आणि साधारण किती लोक वगैरे असतील काही अंदाजे? आता पण मोठा कारखाना होता, मला वाटतं भरपूर लोक होती कामाला, एक 50-100 तरी असतील। कधी पडली इमारत किंवा पाडली? बिल्डिंग ही आपली आमची A to Z ची बिल्डिंग आहे, आम्ही त्याला अनेक्स बिल्डिंग असं समजतो। ही बिल्डिंग पाडली 2017-18च्या दरम्यान। आणि का पाडली होती ती? ही BMCची नोटीस आली, कारण बिल्डिंग आपली झाली होती डिॲप्लेटेड। ओके, अच्छा, बिल्डिंग डिॲप्लेटेड झाल्यामुळे बिल्डिंग BMCच्या नोटीसच्या अनुसार बिल्डिंग पाडण्यात आली, कारण ती अति धोकादायक होती, तिथे कारखाना चालू शकत नव्हते असं BMCचं म्हणणं होतं। ती जीर्ण अवस्थेत असल्यामुळे इमारत ही पाडली गेली। आणि ही जागा तुम्ही सगळी बघता आता सध्या, घसीटारामचं दुकान किंवा जे कारखाना होता तो याच ठिकाणी होता आणि तो दुकान पूर्ण आता डिमॉलिश केल्यामुळे किंवा इमारत डिमॉलिश केल्यामुळे, पाडल्यामुळे, निष्कासित केल्यामुळे आता इथे कोणी राहत नाही किंवा इथे काही काम चालत नाहीये। पण A to Zचं हे इंडस्ट्रियल परिसर आहे सगळा आणि याच उल्लेखाचा, याचाच उल्लेख, या दुकानाचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला होता। त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे, जर कमर्शियल परिसर असेल, कमर्शियल जर एखादी वास्तू असेल तर तिथे एखाद्या मतदाराची नोंदणी, त्याचा निवासी पत्ता हा कसा असू शकतो? आणि हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय कालच्या त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये। केवळ इथेच नाही तर मुंबईतल्या त्यांच्या वरळी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या त्यांनी वेगवेगळ्या कशा मतदारांमध्ये घोळ झालेले आहेत, कसे मतदानाचे घोळ त्यांनी केलेले
पाडलेले आहेत. निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भातला आढावा दिला किंवा त्या संदर्भातले त्यांनी आक्षेप काही घेतलेले आहेत. याच्यावरती निवडणूक आयोग कदाचित आता उत्तर देईल किंवा निवडणूक आयोग त्यावरती काही पुन्हा पुनर्बांधणी सगळ्याची करेलच. पण तुर्तास अशा काही घटना होत्या ज्याचा उल्लेख केलेला होता. त्यापैकीच एक म्हणजे घसीटाराम हलवाईचं दुकान आणि या दुकानाची सध्या इमारत पाडलेली आहे. इथे 42 जणांचं आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यानुसार मतदार नोंदणी झाली होती आणि त्याच्यावरती निवासी पत्ता या दुकानाचा होता. तसं दुसरा आणखी इथे एक बोरीचा पाडा जो किंवा भाग जो आहे सगळा रस्ता आहे बोरीचा मार्ग तिथे एका छोटंसं घर आहे. साधारणतः 2-3 लोक राहू शकतात असे आणि त्या घरामध्ये देखील एक 42 जणांचा पत्ता निवासी पत्ता आहे. तिथे लोक तिथे राहतात असं त्यात दाखवलं गेलेलं आहे. या सगळ्यावरती आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलंय तुम्ही लक्ष ठेवा म्हणून. नक्की नक्की हा सगळा रियालिटी चेक आपणही करण्याचा प्रयत्न केला आणि वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे.